सदनित नामचिंतन असतं बरं का त्यांचं. त्याला दुसरं काही कळतच नाहीये, फक्त नामचिंतन येतं है का नाही. नामच कंठमध्ये धरलेले असतंय त्यांनी. आम्ही नामाचे धारको, प्रकार नामचिंतन कर बरं. त्यांचं काय, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. संत सदोनित नामचिंतन करतात. ज्ञानोबरायाने नामचिंतन सुरू केलं. मला इथं थांबू वाटत नाही, मला पंढरपूरला जायचं आहे. पंढरपुराची ओळख माहीत नव्हते, ठीक आहे ना. नामदेवरायाने समजून सांगितली पंढरपूर कुठे कुठे. जम्बो या द्वीपा माझे एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठो पाठ्याचे नाव. काही भोजन मागाया नामदेवरायाने ओळख सांगितली की जम्बोया द्वीपा माझे एक पंढरपूर गाव गा, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा. चला जाऊ तया ठाया
काही भोजन मागया गा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा चला जाऊ तया ठाया आहे का नाही तिथं जायचंय म्हणले निघाले बरं का वारकरी मंडळ आहे का नाही पंढरपुराकडे निघालं बरं का आळंदीपासून संप्रदायाला सुरुवात तशी आहे बघा आळंदी ते पंढरपूर ज्ञानोबा निघाले की माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा सदोनित नाम चिंतन करू लागले बरं का आणि पंढरपूरला दिंडी निघाली जागृती स्वप्ने सुषुप्ती नाटवे पाहता रूप आनंदी आनंद साठवे पंढरपूरला निघाले आहे का नाही 20 किलोमीटर 22 किलोमीटर 25 किलोमीटर 30 किलोमीटरचे मुक्काम करत 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 पंढरपूरला आले आहे का नाही एकदम पंढरपूरला आले बरं का आहे का नाही ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवरी देव कोठे है ना वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीचा जे पंढरपूरच्या वारकरीत बरं का खरोखर काय सांगा त्यांच्यासारखे भाग्यवान त्यांच्याजवळ सगळं बरं प्रपंच खरा त्यांचा विसरलाय जे पंढरपूरचे वारकरी हे का नाही हा इतर ठिकाणी नाही बरं का पाया पडे जन एकमेका हे पंढरपूरच्या वारकऱ्यात आहे इतर नाही पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका भजन करीत करीत चंद्रभागेचं स्नान केलं आणि ज्ञानोबा राय सगळ्या वारकऱ्याला घेऊन पांडुरंगाकडे निघालेले आहेत आणि काय सांगावा पांडुरंगाला त्यांनी निहाळलं बरं का पाहिलं आणि तो अनुभव पाहण्यातला अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं अशी उभे राहील बरं का पांडुरंगाच्या समोर आणि पाहू लागले रूप पाहता लोचनी हे नाही काय अनुभवाला सुख झाले ओ साजनी हे नाही बरं का साजनी म्हणजे कोणीतरी जवळचं त्याला साजनी म्हटलं जातंय बरं का तुम्ही त्याला साजना हा शब्द का वापरला नसन है का नाही साजनीच का शब्द वापरला विठ्ठल
ज्ञानोबरायांची भाषा आहे बरं का त्या काळातली. त्या ठिकाणी साजन हा शब्द नाही वापरला, साजनी, हे का नाही. त्या ठिकाणी स्त्रीचं रूपक धारण केलं की ते जवळचं असतं. लक्षात, जसं पतीला पत्नी जशी जवळची असते तशा प्रकारे बरं का साजनी, साजना ह्या शब्दापेक्षा साजनी हा शब्द हा जवळचा आहे, ठीक आहे नाही. त्याच्यातला जर अद्वैतात जर गेलो आपण, अध्यात्मात जर गेलो तर अंतकरण चातुष्ट्यामध्ये सगळ्यात जवळचं बघा कोण आहे. शरीराला सगळ्यात जवळचं बुद्धी बरं का. आणि बुद्धी कशी स्त्री रूपक आहे मी सांगतो, तशी ही बुद्धी जवळची. तद्वत बरं का जे वारकरी जवळचे आहेत, बरोबर न्यायलेले, त्याला साजनी हा शब्द म्हटलेला आहे. विठ्ठला रूप पाहता लोचनी. बघा तुकोबारायनं सुद्धा एका ठिकाणी वर्णन केले, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, माझ्या दृष्टीच्या बाजूला जाऊ नकोस. तुकोबाराय म्हणतात आणि ज्ञानोबाराय म्हणतात की हे भगवान पांडुरंगा, तुला मी पाहिलं, तुझं रूप पाहिलं आणि मला सुख झालं. ते कसं झालं त्याचं वर्णन मी माझ्या जवळची जी मंडळी आहे, वारकरी मंडळी, त्यांना मी सांगितलं. बघा आपल्याला सुद्धा सुख होतंय बरं का, आपल्याला सुद्धा सुख होतंय, परंतु तसं सुख होत नाही. जे ज्ञानोबरायाला सुख झालं, भगवान पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर ज्ञानोबरायाला जो सुखाचा परिचय झाला, तसा आपल्याकडं सुखाचा परिचय नाही. आपलं सुख मी सांगूच का माऊलीच्या भाषेत, तैशे विषयाचे जे सुख ते केवळ परम दुःख, परिकाय की जे मूर्ख न सेविता नसरे. आपण दुःखाला सुख मानतो, तो प्रपंचातलं सुख आहे आपल्याला बरं का. फारच दुःखदायक आहे हे सुख, परंतु तेच सेवन करतो, आहे का नाही, तेच सेवन करतो. अशा प्रकारचा आपला परिचय सुखाचा आहे बरं का इकडं. आणि तो परिचय ज्ञानोबरायाचा कोणता आहे, सुख झाले वो साजनी. साजनी बघा तुम्ही, मित्रावर प्रेम जास्त का मैत्रिणीवर प्रेम जास्त? अनुभव सांगतो, एक प्रपंचातलं उदाहरण. मित्रावर प्रेम जास्त का मैत्रिणीवर? म्हणून साजन हा शब्द घेतला नाही, साजनी हा शब्द घेतला. विठ्ठल रूप पाहता लोचने. हे भगवान पांडुरंगा, मी तुझं रूप पाहिलं ना, डोळ्यानं पाहिलं, डोळ्यानं. हो, डोळा बघा. द्रष्टा कोण आहे? ज्ञानोबा आहेत बरं का. द्रष्टा ज्ञानोबा आहेत, दृश्य भगवान पांडुरंग. आणि दोघाच एक होणं त्याला दर्शन म्हणतात. विठ्ठल हे त्रिपुटे, द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. द्रष्टा कोण आहे? ज्ञानोबा आहे. दृश्य कोण आहे? भगवान पांडुरंग. आणि दोघांची नजर झाली, दर्शन झालं, आहे का नाही? त्यावेळेस काय झालं? सुख झाले वो साजनी, आहे का नाही? दोघांचं एक एकाचे हृदय, गोडी साखरेचे ठाई. तुका म्हणे देव भक्ताचा संगम,
तीर्थ ओघ नाम त्रिवेणीचा, देव आणि भक्तांचा संगम ज्या ठिकाणी होतो तिथं परम सुख तयार होतं. विठ्ठला इतर ठिकाणी सुखच तयार होत नाही, सुखाचा भास तयार होतो. सुख नाही होत, सुखाचा भास तयार होतो आणि त्याला आपण सुख म्हणतो. रज्जू सर्पाखार भासिले जगडंबर, हे जगत मिथ्या आहे, हे का नाही. हा संतांचा अनुभव आहे बरं का. आपल्याला सत्य वाटतंय, जगातला व्यवहार आपल्याला सत्य वाटतो, संतांना सत्य वाटत नाही. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिविना, संतांचा अनुभव आहे. खरं सुख ज्ञानोबरायानं झालं. डोळ्यानं पाहिल्याबरोबर रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी. सुख झालं बरं का ज्ञानोबरायांना. तो वास्तविक पाहत ज्ञानोबरायांची भाषा कळायला थोडी अवघडच आहे. इतर संतांची भाषा पटकन कळते. ज्ञानोबरायांचं वाङ्मय थोडं बुद्धीचाच भाग आहे तो, हे का नाही. तद्बुद्ध तदात्मानस तन्निष्ठा तत्परायण बुद्धी निश्चयी आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्परायण अहर्निशी. बुद्धीचा भाग आहे बरं का. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी समजायचा थोडं लागतं बरं का, डोकं लागतं त्याला, तेव्हा ती भाषा कळते. कळत नाही. ज्ञानेश्वरी वाचतच नाहीत माणसं. सगळे म्हणतात हो ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे, वाचतच कळतच नाही ना. कळण्यासारखं आपण जातच नाही तिथं, कळण्यापर्यंत जातच नाही, निश्चितच नाहीत ना. निसायचं कुणी, त्याला कोणी बघायचं. सुख झाले ओ साजनी. सुख कसं झालं, सुख कशाला म्हणतात माहिती का आपल्याला. सुख कशाला, आपलं सुख कशात बी आहे. थोडं बहुत शेतामध्ये पिकाचा उतारा आला की सुख होतंय आपल्याला, खिशात दामपाणी असलं की सुख, हे का नाही. कांगावर कपडे, गाडी, बंगला व्यवस्थित असलं की आपलं सुख तेवढ्या पुरतं आहे. ज्ञानोबरायाचं सुख फार वेगळे वेगळे सुख. सांगू का, त्यांच्या भाषेत सांगतो. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाव सुख. बघा ज्ञानोबरायांची भाषा आहे. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, जीव आत्मैक्य ज्या ठिकाणी तयार होतं बरं का, या शरीराला तो भगवान पांडुरंग परमात्मा कळला रे कळला, त्याचं ऐक्य झालं रे झालं. जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होये, तिथं जे होतंय तया नाव सुख. सुख झाले वो साजनी. हा जो जीव होता ना ज्ञानोबराय, एकदम पांडुरंगाला भेटला, एक रूप झाले बरं का. द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटीच खलास झाली. द्रष्टा शिल्लक राहिला नाही, दृश्य शिल्लक राहिलं नाही, दर्शनही शिल्लक राहिलं नाही. मग काय, देव पहावयासी गेलो, देवची होवने देव पहावयासी गेलो, गेलो देव पहावयासी
वनवासी गेलो. काय शिल्लकच राहिलं नाही काही. देहबुद्धी शिल्लकच राहिलं. डायरेक्ट एंट्री झाली. देवचे होनी ठेलो. मग कोणता अनुभव झाला? सुख झाले हो साजनी. सुख झालं. किती सुख. देवच तयार झालं. देव झाल्यानंतर काय पुन्हा सगळं सुखच ना. काही शिल्लकच राहिलं नाही. तो म्हटलं शेजारी पाजारी काही पत्ताच नाही, मिळच नाही. मात्र पित्र भात्र सगोत्र अपान. काय जवळचे मात्र पित्र भात्र सगोत्र अपार. काय तयार झालं? चतुर्भुज नर होनी ठेला. सगळं म्हणजे भगवंत स्वरूपच दिसायला लागलं. भगवंत स्वरूप. अहो जगत नाहीच ना, सगळं भगवंतच आहे. तुमच्या बुद्धीचा दोष आहे म्हणून तुम्ही मला वेगळे दिसताय, मी तुम्हाला वेगळे दिसतोय. वाचतोय पाहता वेगळं नाही. जग नाहीच. होय जग आहे का? नाही. अज्ञानामुळे म्हणतोय आपण. माझी या विस्तारलेपणाची नावे हे जगची नोहे आघवे. जैसे दूध मुराले स्वभावे तेची दही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुन, अरे मीच आहे सगळं, मीच आहे, दुसरं नाही कोणी. माझा विस्तार आहे हा, सगळं मी आहे. पण आपल्या अज्ञानामुळे मी सांगतो आपल्याला वेगळं 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 दिसतंय. ते अज्ञान जर बाजूला जर गेलं रे गेलं तर काय सगळं काय भगवंतच दिसतं. ते भगवंत पाहिल्याबरोबर सुख झाले वो साजनी. हा अनुभव स्वतः वारकऱ्यांना बरं का आणि सांगतात. म्हणजे कशाचं सुख झालं, कशाचं सुख झालं हे का नाही. अरे मी भगवान पांडुरंग पाहिला, परंतु विटेवर पाहिला, विटेवर. आणि तो किती चांगला आहे याचा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये वर्णन आहे. तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा.
आला बरं का ठीक आहे ना किती गोड आहे आवाज किती गोड 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 नाम तुझे विठोबा ठीक आहे ना तो हा विठ्ठल बरवा तो हा लक्षात घ्या बरं का हळूहळू थोडं अभंग सगळ्यालाच सोपा आहे ठीक आहे ना सोपा अभंग आहे ना सगळ्यालाच पाठ आहे हा परंतु चिंतन फार अवघड आहे विठ्ठल तो हा ते हे नाही ते हे माऊलींची भाषा बरं का कळायला जड जाते है का नाही ते हे ते कानोबा तेरे तेरे ते कळलं का शब्द कुठं चाललाय हा ते माहीतच नाही काय ते कळतच नाही ना ते काय ते ब्रह्म ते अंगुली निर्देश आहे तिकडं हा ते ब्रह्म ते म्हणजे कसलंय कोणाला माहिती कसलंय हा माहिती आहे का सांगा हा पहिले कोठेच नव्हते काय चंद्र सूर्य तारा सारे शून्यात होते तेरे तेरे शब्द आहे बरं का ते माहित नाही काय ती हे का नाही ते कळतच नाही कोणाला हे का नाही पहिले कोठेच म्हणजे हे विश्वाच्या अगोदर काय होतो पृथ्वी तयार होण्याच्या अगोदर काय होतो होय माहीतच नाही ना पहिले कोठेच नव्हते काहीच नव्हतं सारे शून्यच होते सगळं शून्यम काहीच नव्हतं मला ठीक आहे ना म्हणजे पुन्हा बाकी चंद्र सूर्य तारा नाही ठीक आहे ना मग काय होतं कानोबा तेरे ते सारं शून्यच होतं हा शून्य हा परंतु शास्त्रकार म्हणतात की शून्य होतं ना पण शून्याची सिद्धी करणारा कोण शून्य म्हणणारा कोण शून्य सिद्धांत बोधो कवने सता होय सिद्धो नसताची अपवादू वस्तू सेजो अरे शून्याला सिद्ध करणारा कोण आहे तो परमात्मा आहे ते ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म इथं आलं ते समचरण साजिरे विटे विटेवर उभा असणार ते हे समचरण साजिरे विटेवरे पहा भीमा तिरे विठ्ठल रूप
दुसरे तो हा बघा आता तो हाकडे जायचे बरं का आपल्याला पुन्हा समचरण दृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहू ते ब्रह्मा इथं आलं कुठं विटेवर आलं कोणी आलं ते अव्यक्त आहे बरं का सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे अव्यक्त ते आकारले अव्यक्त ते जे व्यक्तच करता येत नाही ज्याला नावच नाही ज्याला रूपच नाही ज्याला गुणच नाही जे असंय म्हणून सांगताच येत नाही त्याला म्हणायचं अव्यक्त संतांनी त्याला आकाराला आणलं अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत जे एवढं काही सांगताच येत नाही कळतच नाही ते बरं का आणलं बरं का इकडं ते ब्रह्म आहे ना त्याचं फक्त कोण ध्यान करतात माहिती आहे तुम्हाला ते कोणाला जे का निज ध्येय योगियांचे योगी पुरुष असतात बरं का ते त्याचं ध्यान करतात बरं का आपल्याला त्याचं ध्यान करता येत नाही आपल्याला नाही जमत क्लेशोधिकतरस्तेषा मव्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ता हि गतिरे दुःखम देहवद्भिरवाप्यते योगीची अवस्था माहिती का तुम्हाला कशी असते फार अवघड आहे आपण 3 टाइम खातो बरं का ते खातच नाहीत म्हणले मग काय पाणी पित नाहीत योगी पुरुष बरं का त्यांना काय लागत नाही खायला लागत नाही प्यायला लागत नाही त्याला म्हणतात योगी बरं का म्हणे ते कसं आहे माऊलीचं वर्णन आहे पदरचं बोलून कसं भागात इथं तहाने तहानची पियावी भुकेली या भूकची कहावी आहो रात्री ववी मवावी वारा बघा तहान लागल्यानंतर काय प्यायचं आपण काय पितो फरक आहे आपल्यात आणि त्याच्यात आपण पाणी पिणार पटकन गारवा जरी असला तरी पाणी पिणार पण योग्याचं तसं अगा योगी जे म्हणजे तो देवांचाही देव जाणीजे आणि सर्वस्व माझे चैतन्य तो योगी पुरुष आहे तहानची पियावी भुकेलिया भूकची खावी अहोरात्र वावी मवावी वारा प्राशन करतात योगी लोक बरं का आपल्याला वाऱ्यावर जगता येत नाही म्हणून योग्याचा धंदा आपल्याला जमणार नाही योग्याचा धंदा जमल का आपल्याला ते योगी पुरुष त्या ब्रह्माचं ध्यान करतात आपल्याला करता येणार नाही बरं का आणि ते योग्याला सुद्धा लवकर गटत नाही ते ब्रह्म ते संतांना गटत बरं का हे का नाही योगी या दुर्लभ तो म्या देखिला साध लागत नाही तो ज्ञानोबरायाने पाहिला बरं का योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी पाहता पाहता मनान पुरे धनी पाहिलं 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 आणि त्याचं वर्णन सुरू केलं ते हे इथं आलं परंतु माऊली पुन्हा अलीकडे आले माऊली काय म्हणले तो हा ते हे तो हा
तो हा म्हणलं थोडं जवळ येत आहे माणूस बरं का. ते हे म्हणलं की ते बी लांबचे लय लांबचे ते ब्रह्म आहे. तो हा म्हणजे ते ब्रह्म कुठं तरी पहिलं आलंय, कुठं तरी आलंय. कुठं आला असन बरं का, होय कुठं आला असन. सुंदर ते ध्यान घेऊनी मांडीवरे कौशल्या जननी गीत गाये. हे का नाही कुठं आलं. राम बरवा कृष्ण बरवा सुंदर बरवा बायानो. रामायणामध्ये आलं ते. कोणते कुठं आलं रामायणामध्ये. कौशल्या जननी कौशल्याच्या मांडीवर खेळू लागलं बरं का. सदा समाधिस्थ रामरूप झाली कौशल्या मावली नामा म्हणे. कौशल्याच्या पोटी गर्भधारण केला बरं का. कुणी ते ब्रह्म इथं आलं हे का नाही. राम तयार झाला म्हणून तो राम कुठं हे का नाही. रामायणातला राम तो राम. तो हा विठ्ठल तो राम. विठ्ठल म्हणून इथं आला. पंढरपूरला विटेवर उभा राहिला तो म्हणजे रामायणातला राम हे का नाही. इथं आला गोकुळातला कृष्ण. इथं आला तो हा विठ्ठल. गोकुळातलाच आलाय का नाही. कोणी आणला पुंडलिकाच्या भावा. बरवा कुठून आणला गोकुळाहुनी झाला येता. कुणी आणला पुंडलिकाच्या भावार्था. निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणतसे. पंढरपुरामध्ये आला विटेवर उभा राहिला आणि किती चांगला आहे तो. तिथून आला म्हणजे तो जो रामायणामध्ये आहे, जो वनवासामध्ये आहे, जो गोकुळामध्ये आहे तो हा हे का नाही विठ्ठल. त्याला आम्ही आता विठ्ठल म्हणतोय. विटेवर बसविलं म्हणून विठ्ठल. विचा केला ठोबा म्हणून नाव विठोबा हे का नाही. तो हा विठ्ठल बरवा. मग आम्ही त्याला काय माधव सुद्धा म्हणू लागलो. तो हा माधव बरवा. हो एवढं कळण्यासाठी एवढं नामचिंतन घेण्यासाठी कशाची गरज आहे बरं का. असं सहजासहजी येतं का ते. भरपूर पहिलं पुण्य लागतो तेव्हा जमतं. अभंगाचं तिसरं चरण. सुकृताची जोडी
लागतं बरं का तवा माणूस इकडं येतं बरं का. तुम्ही जे आलात ना बरं का इथं दर्शनाला किंवा कीर्तनाला, भरपूर पूर्वीचं पुण्य आहे म्हणून आलात, शक्य नाही. बघा चौकशी करा. लय गार होतो, येवं वाटत होतं पण लय गार लागत होतं. नाही केलता प्रयत्न पण आळसच आला. होय केलता प्रयत्न पण आळसच. कोणी सोबतच नाही गो इकडं. आणि काय सांगावा या असं झालो. पण महाग घर मोकळे सोडून लय चोऱ्या झाल्या तिकडं. दररोज एक गाडी चोरी चाललीच नो. तर काय सांगावा. असं का होतंय. पुण्यच नाही केलेलं म्हणून होतंय. आवडीचा माणूस आदल्या घडीनं असतो बरं का इथं. आवडीचा माणूस आदल्या घडीनं. टाळकरी आलेत का नाहीत, मृदंगाचिरी आले का नाही, फोन करावं लागतंय काही, बघावं लागतंय की नियोजन चटाया गिटाया आहेत का नाहीत, काही मिळाला तर. आवडीचे माणसं अगोदर असतात बरं का. कुठंही ज्या ठिकाणी आवड आहे तिथं माणूस अगोदर जातो. हे का नाही. आणि ज्या ठिकाणी आवड नसते बघता येईन एवढं खायला की त्याच्यात लईच अवघड आहे. एखाद्याचं जर लेकरू जर मंदिरात जर गेलंच तर माय बाप्पाला वाटतं बिघडतं काही की जाऊ देत नाहीत. किती लेकरं आहेत आता इथं आपल्याकडं. आणूच वाटणं बिघडल नाही इथं आल्यास. आहे का नाही. बिघडल आणि आलेले बिघडलेलेच आहेत नाही. आलेले बिघडलेलेच आहेत ना. कोणत्या माईला बरं वाटतं लेकरू मंदिरात यावं. खरं इमानदारीनं सांगा गड्या. येऊ वाटत नाही. तिचं आज्ञान लईच आहे बरं का तुम्हाला मी सांगतो. त्या आज्ञानामुळं तिला बरं वाटत नाही. तिकडे एखादं ते CET परीक्षेमध्ये नीट परीक्षेमध्ये पास व्हावा. मग काय किती उड्या हाणावा तर कोणाकोणाला सांगावा. मेळच लागत नाही. गगनात मावेन असा आनंद. प्रपंचात सुख वाढल्यानंतर बरं वाटतं. परमार्थात आल्यानंतर मात्र काय इकडं अवघडच. गणाने गोत्रज सर्व हसताती मजगा, गेले याचे माणूस पण येणे सांडियेली लाजगा. इकडं येणाराला लई नाव ठेवतात बरं का माणसं. आणि त्यातली त्यात आपण तरी वार करीत आपल्यात नाही कोणी लक्षात येणार. पण पाहुणे रावळे तर काय बघायचंच. हा बिघडलंय ती ह्या सप्त्यातून त्या सप्त्यात आधी काय घराचा दरवाजा बघत आहे का लेकरं बाळ आहेत का नाहीत त्याला काही पत्ता आहे का. आहे का नाही. गण आणि गोत्रज सर्व हसत येत. आहे का नाही. गेले याचे माणूस पण माणसात राहिलं काय ते पिसाटलंय. पण आमची अवस्था काय तुम्हाला. आम्ही पिसाटलेले कुठे आहेत पण आम्ही पार भगवंताशी एकरूप झालेलो आहेत. वेडा झालो वेडियांच्या गावा गेलो. आम्हा पोसू नका काही आम्ही माणसात नाही. जे माणसात आहे ते प्रपंच करतात बरं का. आणि जे माणसात नाहीत ते परमार्थ करतात. विठ्ठल माणसात नसणं चांगलं का माणसात असणं चांगलं. समीकरण उलटय बरं का. गणित उलटय. माणसात बसावा ना इकडं तिकडं काय. आणि माणसातून गेलं पाहिजे. माणसातून केव्हा जातं माणूस. स्वतः कोण आहे ह्याचा पत्ताच त्याच्या लक्षात येत नाही. त्यावेळेस तो माणसातून जातो बरं का. मी कोण आहे हे माहीतच नाही. मी कोणाचा मुलगा आहे. कुठं आलोय कोणत्या ठिकाणी आलोय मला कोणी आहे का नाही. मी हे भाषणेने माऊलीच्या भाषेमध्ये मी हे भाषणेने माझे काहीच न म्हणे सुख दुःख जाणणे नाही जया. मी कोण आहे मला माहित नाही. माझं कोण आहे मला माहित नाही. मी आणि माझे न धरी टाके परते ओझे.
भाव बळे फळती बीजे बाप रुक्मा देवी वरू विठ्ठलाचे. बघा मी माझं संपत बर का त्यावेळेस माणूस माणसातून बाहेर जातो, अर्थात तो देवाशी समरूप होतो आणि इतरांना तो वेडा दिसतो बर का. आणि काय सांगा वारकरी पुन्हा लाजत नाही, किती श्रीमंत असू द्या वारकरी, वारकरी म्हणायला बरं का. त्याचा मी पण निघून गेलेला असतो आणि तो भिकाऱ्यासारखा मागतो, होई न भिकारी पंढरीचा वारकरी. त्याला त्याच्यात आनंद असतो, त्याच्यात आनंद असतो आणि तो आनंद अनुभवायची साधी गोष्ट नाही बरं का. बहुत सुकृताची जोडी, तुम्ही इथं आलात बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. भगवंताचं नाम चिंतन आवडणं, पांडुरंग आवडणं बरं का दुर्मिळ आहे का नाही, दुर्मिळ. जन्मो जन्मे आमे जन्मो बहु पुण्य जन्मो जन्मो बहु पुण्य कृपा केली केव्हा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, बहुत सुकृताची जोडी, किंवा अनेक जन्माचे सुकृत पदरे, तेने मुखी हरी पैठा होय. भरपूर पुण्य असल्यानंतर माणूस परमार्थाकडे वळला जातो बरं का, असा शक्य नाही.
लईच अवघड आहे बरं का. विषय ओढी भुलली जीव आता याचे कोण करील किंवा नुपजे नारायणी भाव पावने ठाव नरदेह. तो विषय सोडून इकडं यायला फारच पुण्य लागते बरं का. सहजासहजी येत नाही हो. ज्याला इकडची चटक आहे ना तेच येतंय हळूच. सांदा पाडून येतंय चिमट मारून येतंय बरं का. तिकडं लय अवघड आहे. गुंतत माणूस गुंतलो या संसारी. कैसा झालोसे अंध मी माझे वाढवूनी माया तृष्णेचा पाद. स्वहित न दिशेची केला फुलावध लागले हे काळपाठी सवे काम हे क्रोध. माणूस संसार गुंतला जातो इतका गुंतला जातो की त्याला बाहेर निघूच वाटत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. जेवढे आले त्यांचे विरुद्ध पार्टी जी आहे ना ती कशी आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशासी न पावला माया वेष्ठीला जीव माझा. माझे स्वहित नेनती कोणी काहीच न करीती मज वाचुनी. बघा म्हणून विठ्ठली आवडी भगवंताची आवड भरपूर पुण्य असलं तरच होते बरं का अन्यथा नाही. म्हणून तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. खरोखरच काय सांगाव फक्त देवाजवळ सुख आहे दुसरीकडे सुख नाही. फक्त सुखाचं भांडारच देवाकडे आगारच त्याच्याकडे. सर्व
सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर फक्त भगवान पांडुरंगच बर का सर्व सुखाचे आगर आहे हा? सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर फक्त भगवान परमात्माच फक्त सुख आहे बरं का सर्व सुख त्या ठिकाणीच इतर ठिकाणी सुख नाही बरं का सुखाचा भास आहे बाप रखुमा देवीवर ज्ञानोबारायाने काही अभंग बाप रखुमा देवीवर असे केलेत काही अभंग ज्ञानदेव म्हणे केलेत बरं का हा? माझे बाप कोण आहेत विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल विन चाड नाही गोता तुका मने नाही आता दुसरे विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वितगोत चित्त विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुने विठ्ठल व्यापक त्रिभुवने विठ्ठल मुने मानसे विठ्ठल जीवीचा जिव्हाळा विठ्ठल कृपेचा कुवळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा लावियला चाळा विश्व विठ्ठले म्हणूनच बरं का संपूर्ण जो परमात्मा विठ्ठल आहे त्यालाच मी बाप रखुमा देवीवर म्हणतोय आणि तोच सर्व सुखाचा आगर आहे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे असो आता स्तुती सांडोने निवांता चरणी ठेवी जे माथा हेची भली ज्ञानेश्वर